मिठी नदी परिसरात मुंबईतलं पहिलं सार्वजनिक अर्बन फॉरेस्ट उभारण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने आखली आहे। सुमारे 12,964 चौरस मीटर म्हणजे 3.2 एकर क्षेत्रफळाचा मनोरंजनासाठी राखीव असलेला भूखंड या प्रकल्पासाठी विकसित केला जाईल। ही जागा सध्या सुमारे 150 झाडं असूनही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित अवस्थेत आहे आणि त्यामुळे येथे निसर्ग संवाद केंद्र विकसित करून नागरिकांसाठी एक हरित आणि त्यासोबतच पर्यावरणपूरक खुली जागा निर्माण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। मुंबईतील मरोळ नाका परिसरातील मिठी नदीला लागून असलेला 3.2 एकरचा भूखंड हा मनोरंजनासाठी राखीव आहे, पण मागच्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव मांडूनही याचा विकास जो आहे तो झालेला नाही। आता मुंबई महानगरपालिका आणि एक NGO म्हणजे सामाजिक संस्था एकत्र येऊन CSR अंतर्गत याचा विकास करणार। आपण जर पाहिलं तर समोरचाच हा भूखंड आहे आणि त्याला आता त्या ठिकाणी जैवविविधतेवर आधारित एक सुंदर असं गार्डन बनवण्याचा प्रस्ताव जो आहे तो समोर ठेवण्यात आलेला आहे। त्याचं प्लॅनिंग जे ते तयार झालेलं आहे। विशेष बाब म्हणजे की 3.2 एकर हा भूखंड आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत या गार्डन मध्ये केल्या जाणार आहेत आणि यासाठी CSR निधी प्राप्त झाला आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मिठी नदी परिसरात मुंबईतील पहिले सार्वजनिक अर्बन फॉरेस्ट म्हणून ह्या भूखंडाला जे ते ओळखलं जाणार आणि यात आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी असणार आहे। विशेष म्हणजे की या अर्बन फॉरेस्टमध्ये मियावाकी पद्धतीने विकसित केलेला जंगलपट्टा, पक्ष्यांसाठी आदिवासी क्षेत्र, बांबू आर्बोरेटम आणि स्थानिक गवताळ प्रदेश, तसेच विशेष म्हणजे की सगळ्यांना आकर्षण असतं ते म्हणजे फुलपाखरांचं आणि फुलपाखरांचे उद्यान सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। CSR अंतर्गत जो आहे तो मुंबई महापालिका ह्याला मुंबईतील पहिलं तेही मिठी नदीवरच्या बाजूला असलेलं अर्बन फॉरेस्ट जे ते विकसित करताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.